स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणे असा एक मराठीमध्ये आपली म्हण आहे. तर तोच प्रकार गोकुळ दूध या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ जो आहे त्याचा जो ब्रँड आहे गोकुळ, त्या गोकुळ दूधवाल्यांनी केलेला आहे. या गोकुळ दुधाचा पूर्ण त्या ठिकाणी जो 90% 95% जो वर्ग आहे तो हिंदू आहे. शेतकरी असन, त्याच्यानंतर शेतकऱ्यानंतर जो काही चारा पुरवणारा वर्ग असन तो असन, किंवा जे काही डेअरीवाली मंडळी असन, संकलन केंद्रावाले, वाहतूकवाले, तिथले कर्मचारी, ते सगळं जे काही दुधाची प्रक्रिया करणारे, हा सगळे पदाधिकारी असतील, डायरेक्टर मंडळी असतील, सर्वच्या सर्व 90-95% मंडळी त्या ठिकाणी हिंदू असल्याची माहिती येत आहे. तरी सुद्धा या संस्थेला खाज सुटली आणि त्यांनी अरब राष्ट्रामध्ये आपलं गोकुळ दूधचं प्रोडक्ट पाठवण्यासाठी या मंडळींनी हलाल सर्टिफिकेट त्या ठिकाणी घेण्याचं काम केलं. यामुळं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. बहुसंख्य हिंदू समाज या भूमिकेमुळं, या त्यांच्या पाऊल टाकल्यामुळे नाराज झाला आणि गोकुळ दूध या ब्रँडला धक्का बसलेला आहे. तरी सांगायचा उद्देश हा आहे का सर्व काही चांगलं सुरळीत चालू असताना, आपल्या लोकांच्या बळावर चालू असताना स्वतःला घेणं देण्याची खास सुटून देऊ नका. असं जर झालं तर गोकुळ दूध सारखं हलाल सर्टिफिकेटच्या नादामध्ये आता स्वतः हलाल व्हायची वेळ या गोकुळ दूधवाल्यांवर येऊ शकते.